माणसाच्या डोक्यात आलं पाहिजे तर कीर्तन नाही तर मज्जा नाही त्याला. ठीक आहे. काय झालं, आपण सगळे ऐकणारे म्हणजे भागवत पूर्ण सगळ्या लोकांनी ऐकलेली होती. प्रत्येकाच्या गावात भागवत कथा होती. त्या भागवतामध्ये राजा परीक्षितीला शाप लागला. परीक्षितीला शाप एका ब्राह्मणाच्या मुलाने दिला आहे की नाही. आणि राजा परीक्षिती त्या ठिकाणी शाप लागला. 7 दिवसामध्ये सर्पदंश होऊन राजा परीक्षिती मरणार म्हटल्यानंतर साधूच्या म्हणण्याप्रमाणे खरं झालं आहे की नाही. खरं झालं. 7व्या दिवशी तक्षक नावाचा सर्प आला. राजा परीक्षिताला त्याने चावा घेतला. राजा परीक्षिती मेल्यानंतर लक्षात ठेवा, राजा परीक्षिती मरण्याच्या अगोदर 7व्या दिवसाच्या आतमध्ये त्याने त्याच्या मुलाला राजगादीवर बसवलं. त्याचं नाव जन्मेजय राजगादीवर बसला. त्याची अंत्येष्टिक्रिया वेगळी सगळी व्यवस्थित पार पाडली. आणि त्याला राग आला. कशाचा राग आला, माझ्या बापाचा काहीच दोष नसताना माझ्या बापाला तक्षक नावाच्या सर्पाने चावून मारलं. या तक्षकामुळे माझ्या बापाचा जर कधी जीव गेलेला असेल, त्या पृथ्वी तलावर एकही साप नावाची मी लक्षात ठेवा वस्तू शिल्लक ठेवणार नाही. त्यांनी सर्पसत्र यज्ञ करायचं ठरवलं. म्हणजे यज्ञ केला. यज्ञ त्या काळातले ब्राह्मण एवढे विद्वान होते, त्यांनी कुठल्याही सर्पाच्या कुळाचं नाव घेतलं की प्रत्येक सर्पाच्या कुळाचे कुळ येऊन त्याच्यामध्ये पडत होते. कशामध्ये, अग्निकुंडामध्ये. पण यज्ञ कोणाकरता केला, हा खऱ्या अर्थाने तक्षकासाठी. कारण तक्ष कोणत्या कुळाचा होता, बडुगी. म्हणजे सापाच्या कुळातला होता असं मला म्हणायचं. तक्षकी म्हणजे त्यांनी काय केलं, ते सापाला मारायचं ठरवलं. सगळे ब्राह्मण आलेले, मंत्र टाकला की लक्षात त्या कुळाचे. आता आपले जसे कुळ आहे, कोकला रे, बडुगी आहे रे, बरेच आपल्या लक्षात. याला काय म्हणतात, कुळ म्हणतो आपण. त्या कुळाचा एक प्रेशर काय असतो, पूर्वज पुरुष असतो. त्याचं नाव घेतलं तर त्याचं सगळं ते त्या ठिकाणी पडतात. विठाला विठाला नाव घेतलं, साप पडाले, सगळे सर्प मरायला लागलेले. आणि तो तक्षक होता, त्याने विचार केला, आपण जर कधी लवकर पळालो नाही तर आपल्याला सुद्धा या यज्ञकुंडामध्ये पडावं लागेल आणि मरावं लागेल. म्हणून त्याने मृत्यू लोकांचा त्याग केला, स्वर्गामध्ये गेलेला आणि इंद्राची शरणागती केली. कोणाला शरण केला, देवांचा राजा असणारा इंद्र, स्वर्गातल्या देवांचा राजा इंद्राला शरण केला. त्याला सांगितलं, महाराज मी तुम्हाला शरण आलो, मला तुम्ही काय करा, मला जागा द्या, मला जपवा. कारण की जन्मेजय राजा आहे परीक्षितीचा मुलगा, त्यांनी सर्प संतन केला. अनेक सर्प संपुष्टात आले, सगळे संपले आणि माझा नाश होऊ नये म्हणून मी तुम्हाला शरण आलो. त्यांनी सांगितलं, कोण तो जन्मेजय, काय करतो तो, काही करू शकत नाही. तुझ्या केसाला जर धक्का लागला तर आपल्याला विचार, बस मध्ये माझ्या गादी खाली बस. ते लपून बसलं. इकडे सर्प सत्र चालू आहे. जगातले सगळे साप येतात आणि त्या कुंडामध्ये मारतात. मरत असताना त्यांनी विचार केला, सगळे साप मारायला लागले, पण ज्याच्या करता खऱ्या अर्थाने यज्ञ केला तो साप येत नाही. तेव्हा जन्मेजयाने सांगितलं, थांबा 2 मिनिटं. म्हणे अरे सगळे साप विनाकारण ते मारल्या जातात, पण ज्याच्या करता आपण सर्पसत्र केलेलं आहे, तक्षक नावाचा सर्प, तो पहिला त्याच्या नावाची पहिली आहुती द्या. ते म्हणते, महाराज बऱ्याच वेळची त्याची आहुती देतो पण समजत नाही कुठे येतो. म्हणे लवकर शोध करा. यज्ञ थांबवलेला. एक ब्राह्मण लक्षात ठेवा, त्रिकालदर्शी होते, त्यांनी डोळे मिटले आणि डोळे मिटून बघितलं तर त्याला तो सर्व मृत्यू लोकामध्ये तिथं कुठं दिसला, स्वर्गामध्ये इंद्राच्या गादी खाली लपलेला दिसला. त्यांनी सांगितलं, महाराज तुमचा शत्रू सापडला. म्हणजे कुठं, म्हणजे स्वर्गात. म्हणजे कोणाकडं, म्हणजे इंद्राकडं. म्हणजे माझ्या बापाच्या शत्रूला इंद्राने काय दिला, आश्रय दिला. त्या इंद्राने मूर्खपणा केला, त्याला शरणागती देऊन. असं करा, इंद्राची सुद्धा आहुती द्या, म्हणजे तोही या यज्ञकुंडात पडला पाहिजे आणि तो तक्षक सुद्धा आला पाहिजे. मग त्या ब्राह्मणाने, महाराज त्यावेळी मंत्रदृष्टी साधली होती, त्यांनी काय केलं, इंद्राय तक्षकाय स्वाहा, इंद्राय तक्षकाय स्वाहा, इंद्राय तक्षकाय स्वाहा. जेव्हा आहुत्या चालू झाल्या, मंत्राचा प्रभाव स्वर्गापर्यंत पोहोचलाय. इंद्राचं आसन सगळं उचललं. काय, इंद्राचं आसन उचललं, तक्षक उचलला, खाली यायला लागला. इंद्र म्हटला, भाऊ सरक माझ्या आसना घालून. अरे म्हणे मला तर अशी गंमत झाली, आप तो आप डुबे, निजबान डुबे, अशी गंमत झाली. म्हणजे मी ती ऐकली, तू मरशील आणि मलाही घेऊन मरशील. म्हणे का हो, मी मोठ्या अपेक्षेने तुम्हाला शरण आलेलो होतो की तुम्ही मला वाचवसाल, पण तुम्ही मला वाचू शकत नाही. म्हणून तुला कोणी सांगितलं होतं मला शरण ये, मला शरण येऊन फायदा नाही. म्हणून जीवाने जीवाला शरण जाऊ नये. स्वर्गातला इंद्र जरी असला तर तो तुमच्या आमच्यासारखा देव, तो जीव जरी असला तर तो जीव कोटीतला काय आहे, देव आहे, लक्षात ठेवा. म्हणून जीवाने जीवाला शरण जाऊ नये, जीवाने जडाला शरण जाऊ नये. आता जडाची व्याख्या तुम्हाला सांगतो. जड ज्याला म्हणतात, आता माझ्या समोर हा जो माईक आहे हा जड आहे. याला जर कधी विचारलं, हे माईक आहे, हे स्टँड तू कोणाचा आहे, गणेश साऊंड सिस्टीमचा आहे का कोकलारे महाराजांचा आहे, काय सांगेल सिस्टम वाले, काहीच सांगणार आहे. कारण त्याला अक्कलच नाही ना, मी कोणाचा आहे, मी कोण आहे आणि कोणाचं आहे, याला जे कळत नाही त्याला जड म्हणतात. विठाला विठाला जीवाने जडाला शरण जाऊ नये, जीवाने जीवाला
आहे. जीवाने शरण जायचं झालं तर देवाला शरण केलं पाहिजे. म्हणून शरण जा उदार हा पांडुरंगा. भगवान पांडुरंग परमात्मा उदार आहे. अशा परमात्म्याला शरण जा. शरण जा उदारा पांडुरंगा. ऐकले लक्षात ठेवा. भगवान परमात्म्याला शरण जा महाराज. पण माणसं